नमस्कार. आदिशंकराचार्य विरचित सौंदर्य लहरी या स्तोत्राचा आपण क्रमशः आस्वाद घेत आहोत. त्याच्यामध्ये शंकराचार्यांनी देवीची कशा प्रकारे स्तुती केली आहे, तिला प्रसन्न करून घेण्यासाठी कशी प्रार्थना केली आहे हे आपण जाणून घेत आहोत. आत्तापर्यंत आपण साधारणपणे 53 श्लोक या स्तोत्राचे पाहिले आहेत आणि तिथून पुढचा 54वा श्लोक आणि त्याच्या पुढचा भाग हा आपण आज पाहूया. पवित्रीकर्तुं नः पशुपतिपराधीन हृदये दयामित्रैर्नेत्रैररुणधवलश्यामरुचिभिः नदः शोणो गङ्गातपनतनयेति ध्रुवममुम् त्रयाणां तीर्थानामुपनयसि सम्भेदमनघम्. ह्या श्लोकामध्ये आचार्य असं म्हणतात की पशुपती पराधीन हृदया अशा पद्धतीची ही देवी आहे, जिचं हृदय हे कायम आपल्या पतीच्या अधीन झालेलं, सतत त्याचं चिंतन करणारं अशा प्रकारचं आहे. त्या देवीनी आम्हाला पवित्र करण्यासाठी जणू 3 नद्यांचा संगम आम्हाला जवळ आणून दिलाय. ह्या 3 नद्या कोणत्या? तर पहिला शोण किंवा शोणभद्र नावाचा नद आहे असं आचार्य म्हणतात. आता छोटी आकाराने असते ती नदी आणि खूपच आकार मोठा असेल तर त्याला नद म्हणतात. तर तसा हा मोठा शोण नावाचा नद आहे. दुसरी नदी अर्थातच गंगा ही आहे. आणि तिसरी तपन तनया, तपन म्हणजे सूर्य, त्या सूर्याची कन्या असलेली म्हणजे कालिंदी किंवा यमुना. ह्या यमुनेचं नाव या ठिकाणी शंकराचार्यांनी घेतलेलं आहे आणि ह्या तिघांचा संगम जणू आमच्या पापाचा विनाश करण्यासाठी, आम्हाला पवित्र करण्यासाठी तू आम्हाला जवळ आणून दिलेला आहेस असं आचार्य म्हणतात. आता आपण बघतो आहोत की या ठिकाणी देवीच्या विविध अवयवांचं वर्णन खरं तर क्रमशः आचार्य करतायत. आपण ह्याच्या पूर्वीचा जो भाग बघितला त्याच्यात तिच्या डोळ्यांचा विचार झाला होता, त्याच्यानंतर कानाचा विचार झाला होता. तसं या ठिकाणी पुन्हा एकदा डोळ्यांचा विचार आचार्यांनी केलेला आहे. कारण हे जे 3 गोष्टी आहेत, शोण, गंगा आणि यमुना, ज्यांचा उल्लेख आचार्यांनी केलेला आहे, त्यांचा रंग हा क्रमशः लाल, पांढरा आणि काळा असतो त्याच्या पाण्याचा. आणि हे पुन्हा 3 रंग हे त्या देवीच्या नेत्राचे आहेत. हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं आहे. त्याच्यामुळे ह्या 3 प्रकारच्या, 3 रंगांचे छटा धारण करणारे अशा प्रकारचे हे जे नेत्र आहेत, ते नेत्र म्हणजे जणू पापविनाश तीर्थच आहेत. अशा पद्धतीची प्रार्थना ही आचार्यांनी या श्लोकामध्ये केल्याचं आपल्याला दिसतं. निमेषोन्मेषाभ्यां प्रलयमुदयं याति जगति तवेत्याहुः सन्तो धरणिधरराजन्यतनये त्वदुन्मेषाज्जातं जगदिदमशेषं प्रलयतः परित्रातुं शङ्के परिहृतनिमेषास्तव दृशः. या ठिकाणी एका पुन्हा कवी संकेताचा उपयोग आचार्यांनी करून घेतल्याचं आपल्याला दिसतं. देवतांसाठी जी वेगवेगळी नावं वापरली जातात, देवता कशा आहेत हे सांगणारी जी विशेषणं वापरली जातात, त्याच्यातून आपल्याला काही माहिती मिळते. उदाहरणार्थ त्रिदश असं एक देवांचं नाव आहे, ज्याच्यातून आपल्याला देव हे 3 दशांमध्ये असतात: बाल्यावस्था, कुमारावस्था आणि किशोरावस्था असं आपल्याला लक्षात येतं. ही किशोरावस्था किंवा ही जी पायरी आहे ही साधारणपणे 16व्या 17व्या वर्षापर्यंतची मानली जाते. या 3च दशा ह्या देवांना असतात. त्याच्या पुढे देवांचं वय वाढत नाही अशी एक कल्पना आपल्याला दिसते. त्याच पद्धतीने देवांचे डोळे हे अनिमेष म्हणजे कधीही न मिटणारे असतात अशी ही एक कल्पना आहे. आपल्याला डोळ्यांची उघडझाप करायला लागते कारण आपण मर्त्य मानव आहोत. इतर प्राण्यांना सुद्धा अशा पद्धतीने कमी जास्त वेळाने असेल पण डोळे उघडावे आणि मिटावे लागतात. देवता ह्या मात्र या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे त्यांना डोळ्यांची उघडझाप करावी लागत नाही ही कल्पना आहे. हाच भाग आचार्यांनी त्रिपुर सुंदरीच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने सादर केलाय. ते असं म्हणतात की अगं देवी, तुझ्या डोळ्यांमध्ये एवढी शक्ती आहे की निमेषोन्मेषाभ्याम, त्या डोळ्यांचा निमेष आणि उन्मेष म्हणजे जी उघडमीट होते, त्यामुळे प्रलयम उदयम याती जगती, ह्या जगामध्ये प्रलय होतो आणि पुन्हा जगाची निर्मिती होते.
अर्थातच देवी जेव्हा डोळे मिटेल त्यावेळेला हे जग नष्ट होईल, जगात प्रलय होईल आणि देवी ज्या वेळेला डोळे उघडेल त्यावेळेला पुन्हा एकदा नव्या जगाची निर्मिती होईल. पण आता सतत देवीच्या उन्मेष निमेषाबरोबर जग नष्ट झालं तर ते देवीला आवडणार नाही किंवा तिला अपेक्षितही नसेल. म्हणून मग हे शंकराचार्य असं म्हणतात की या हेतूनी या जगाचं रक्षण व्हावं, ते नष्ट होऊ नये, ह्याकरता तू डोळे मिटणं सोडून दिलंस आणि कायम उन्मेषावस्थेमध्ये जिनी निमेष परिहृत केलेले आहेत, सोडून दिलेले आहेत, म्हणजे कायम डोळे आपले उघडे ठेवलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये राहणं तू पसंत केलंस. कारण तुला ह्या विश्वाचा प्रलय करायचा नाहीये, ते विश्व आहे तसं राहावं यासाठीच जणू तू आपले डोळे मिटणं सोडून दिलं आहेस, असं आचार्य म्हणतात. तवा पर्णे कर्णे जप नयन पै शून्य चकिता निलीयन्ते तो ये नियतमनिमेषाः शफरिकाः इयञ्च श्रीर्बद्धच्छदपुटकवाटङ्कुवलयम् जहाति प्रत्यूषे निशिच विघटय्य प्रविशति. या ठिकाणी निळ्या रंगाची जी कमळं असतात ती रात्रीच्या वेळेला उमलतात आणि सकाळच्या वेळेला मिटतात. त्याचप्रमाणे मासे हे सकाळी म्हणजे उजेड पडल्यानंतर, ऊन पडल्यानंतर खोल पाण्यात जातात आणि रात्रीच्या वेळेला ते वर येतात. ह्या निसर्गामध्ये आढळणाऱ्या गोष्टीचा वापर आचार्यांनी खूप सुंदर रीतीने करून घेतलेला आहे. या ठिकाणी आचार्यांनी देवीच्या डोळ्यांना एका माशाची उपमा दिलेली आहे आणि ते असं म्हणतात की हे लांबवर पसरलेले मासे तिच्या कानाच्या जवळपर्यंत जात आहेत. त्याच्यावरून पाण्यातल्या माशांना असं वाटतं की हे दोन मासे म्हणजे नेत्ररूपी मासे जणू देवीच्या कानात आपल्याबद्दल चहाडी सांगतायत की ह्या माशांनी अशा अशा प्रकारे तुझ्यापेक्षा सुंदर दिसण्याचा प्रयत्न केला, तुझं सौंदर्य चोरण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे मग देवी आपल्यावर काही कार्यवाही करेल की काय असं वाटून त्या शफरिका, शफरिका हे एक प्रकारची माशाची जात आहे, त्या खोल पाण्यामध्ये निघून जातात. त्याच पद्धतीने ह्या कुवलय नावाच्या कमळामधली जी संपदा म्हणजे लक्ष्मी आहे किंवा त्याचं जे ऐश्वर आहे हे दिवसा आपल्याला नष्ट झालेलं दिसतं, कारण ती लक्ष्मी किंवा ते शोभा जी आहे त्या कमळातली ती सुद्धा त्या कमळापासून लांब निघून जाते. देवीकडे कोणी तक्रार करायला नको आपली या भीतीने. आणि ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला कोणी बघत नाहीये ह्याचा त्या शोभेला अंदाज येतो त्यावेळेला विघटय्य म्हणजे पुन्हा एकदा त्या कमळाच्या पाकळ्या उघडून प्रवेशती, ती कमळात प्रवेश करते, कारण हे कमळ रात्रीच्या वेळेला उमलतं. अशा प्रकारे जणू देवीच्या भीतीने किंवा देवीकडे कोणी आपली तक्रार करायला नको या भीतीने माशांचं आणि कमळाचं वर्तन ह्या प्रकारे होतं, असं आचार्य या ठिकाणी म्हणतात. दृशाद्राघीयस्यादरदलितनीलोत्पलरुचा दवीयांसं दीनं स्नपय कृपया मामपि शिवे अनेनायं धन्यो भवति न च ते हानिर्यथा वने वा हरम्येवा समकरनिपातो हिमकरः. या ठिकाणी आचार्यांनी माझ्यासारख्या दीन भक्तावर तू तुझी दयार्द्र दृष्टी टाक, एकदा तरी तुझा कृपा कटाक्ष माझ्यावर पडू दे, अशी आर्त होऊन प्रार्थना केलेली आहे. देवीने कटाक्ष का टाकावा? आपण असं काय केलंय की ज्याच्यामुळे देवीने आपल्याकडे बघावं, अशी शंका सुद्धा मनात येणं स्वाभाविक आहे. पण त्याच्यावर देवीला ते म्हणतात की अगं तू जर टाकलासच एक कृपा कटाक्ष माझ्यावर तर ते तुझी हानी काहीच नाहीये, तुझं नुकसान काहीच नाहीये. त्याचं कारण काय? तर जो हिमकर म्हणजे चंद्र असतो त्याचं कामच प्रकाश देणं हे असतं. तो आकाशात उगवला की लोकांवर प्रकाश पाडत, चांदणं पाडत पुढे पुढे जातो. वनेवा हरमेवा, जंगल असो किंवा मोठमोठाले राजवाडे असो, खाली काहीही असलं तरी समकर निपातो हिमकरा, त्यांच्यावर समानच प्रकाश या चंद्राचा पडतो. तो जंगल आहे म्हणून कमी टाका, राजवाडा आहे म्हणून अधिक प्रकाश टाका, अशा प्रकारचा कुठलाही भेदभाव करत नाही. चंद्राचा प्रकाश सगळीकडे सारखाच पडतो. त्याच पद्धतीने तुझ्या कटाक्षांमधली कृपा ही सर्वांवर सारखीच पडणार आहे, त्यात तुझंही काही नुकसान किंवा कमी जास्तपणा नाहीये. त्यामुळे एक सहज जाता जाता जरी तू माझ्यावर दृष्टी टाकलीस तरी चालेल,
त्या तशा पडलेल्या दृष्टीचा सुद्धा मला खूप मोठा फायदा होईल आणि माझं कल्याण होईल असं आचार्य म्हणतात. अरालंते पाली युगल मगराजन्यतनये न केशामाधत्ते कुसुम शरको दंड कुतुकम् तिरश्चीनो यत्र श्रवणपथमुल्लङ्घ्य विलसन् अपाङ्गव्यासङ्गो दिशति शरसन्धान धिषणाम्. ह्या श्लोकामध्ये देवीचे अत्यंत बागदार वाकले वाकलेले किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारचा बाक आलेला आहे अशा प्रकारचे नयन कोन हे कवींनी बघितलेले आहेत, आचार्यांनी बघितलेले आहेत. आणि मदनाच्या धनुष्याची कल्पना ते ज्या पद्धतीने वाकलेलं असतं, कुसुम शर कोदंड, त्याची कल्पना या ठिकाणी केलेली आहे. त्यांना उल्लंघून कानापर्यंत जाणारा अशा प्रकारचा तो जो वक्र कटाक्ष देवीचा आहे, ते म्हणजे जणू मदनाने केलेलं शरसंधान होय अशी कल्पना या ठिकाणी आचार्य करतात. याच्या पुढचा 59वा श्लोक आहे तो फारच छान आहे आणि मला आवडणाऱ्या काही श्लोकांपैकी हा एक श्लोक आहे. अ, विशेष ऐकण्यासारखा हा आहे. स्फुरद्गण्डाभोगप्रतिफलितताटङ्कयुगलम् चतुश्चक्रम् मन्ये तव मुखमिदं मन्मथरथम् यमारुह्य द्रुह्यत्यवनिरथमरकेन्दुचरणम् महावीरो मारः प्रमथपतये सज्जितवते. आतापर्यंत देवीच्या मुखकमलाचं वेगवेगळ्या प्रकारे वर्णन आचार्यांनी केलं. या ठिकाणी एकंदर देवीचा चेहरा कसा आहे हे सांगण्याचा प्रयत्न आचार्य करतात. त्याच्यामध्ये त्यांनी देवीचे जे गाल आहेत ते इतके आरसपानी आणि तेजस्वी आहेत की जणू त्यांच्यामध्ये तिच्या कानामध्ये तिने जे गोल कुंडल ताटंक धारण केलेलं आहे. ताटंक युगल म्हटलंय कारण डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही कानामध्ये ते कुंडल आहे. त्याची जणू प्रतिमा तिच्या गालावर पडलेली आहे अशी कल्पना केलेली आहे. म्हणजे मूळ दोन गोल अधिक त्याच्या गालावर पडलेल्या तेजस्वी दिसणाऱ्या प्रतिमा म्हणजे अजून दोन गोल, अशा प्रकारची ही चार वर्तुळं म्हणजे जणू रथाची चाकं आहेत. हा रथ कुणाचा आहे तर मन्मथ रथम, हा कामदेवाचा रथ आहे असं आचार्य म्हणतात. म्हणजे थोडक्यात देवीचं मुखकमल, देवीचा चेहरा हा कामदेवाचा रथ आहे. यम आरुह्य, ज्याच्यावर आरूढ होऊन कामदेव बाण चालवतो. कुणावर बाण चालवतो? प्रमथपतये सज्जितवते. ज्या वेळेला तीन पुरांमध्ये राहणाऱ्या असुरांना म्हणजे त्रिपुरासुरांचा नाश करण्यासाठी शंकर सज्ज झालेला आहे, त्या त्रिपुर शत्रू असलेल्या त्याचा नाश करणाऱ्या त्रिपुरांतक शिवावर बाण सोडण्याचं मोठं काम हा कामदेव करतो. कुणाच्या रथावर आरूढ होऊन तर देवीचा चेहरा असलेल्या रथावर आरूढ होऊन. म्हणजे थोडक्यात देवीच्या चेहऱ्याचं सामर्थ्य इतकं आहे की त्याच्यावर आधारून कामदेव शंकरावर बाण चालवण्याचं सुद्धा साहस करू शकतो. इतका सुंदर चेहरा या देवीचा आहे असं या ठिकाणी आपल्याला आचार्यांनी सांगितलेलं दिसतं. याच्या पुढच्या 60व्या श्लोकामध्ये सरस्वतीशी संबंधित वर्णन आपल्याला सापडतं. सरस्वत्याः सुक्तीरमृतलहरी कौशलहरी पिबन्त्याः शर्वाणि श्रवणचुलुकाभ्यामविरलम् चमत्कारश्लाघाचलितशिरसः कुण्डलगणो झणत्कारैस्तारैः प्रतिवचनमाचष्ट इव ते. या ठिकाणी हे शर्वाणी म्हणजे हे पार्वती, तू श्रवणचुलुकाभ्याम अविरलम सूक्तीही पिबंत्याहा सरस्वत्याहा, तुझ्या मुखकमलातून बाहेर पडणारे जे शब्द आहेत ते एका पाठोपाठ एक आपण ओंजळी ओंजळी भरून पाणी प्यावं त्या पद्धतीने अगदी बारकाईने सरस्वती पिते आहे, ग्रहण करते. म्हणजे तुझ्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द सरस्वती ग्रहण करते आहे अशी कल्पना या ठिकाणी केलेली आहे. या देवीच्या तोंडातून बाहेर पडणाऱ्या सूक्ती म्हणजे उच्चार शब्द हे कसे आहेत तर अमृत लहरी कौशल हरीही,
अमृत लहरींचं सुद्धा कौशल्य हरण करणाऱ्या, काढून घेणाऱ्या अशा प्रकारच्या सुक्ती लहरी या देवीच्या मुखातून बाहेर पडतायत. इतके गोड, इतके मधुर देवीचे शब्द आहेत. ते ऐकताना सरस्वती जी आहे तिचं डोकं आनंदाने हलतंय आणि डोकं हलल्यावर साहजिकच त्याच्यासोबत कुंडलगण, तिच्या कानामधले जी कुंडल आहेत ती सुद्धा हलतायत. कुंडल हलल्यामुळे झणत्कार, त्याचा किणकिणता असा एक आवाज होतोय. तो होणारा आवाज म्हणजे जणू प्रतिवचन, देवीच्या बोलण्याला दिलेलं प्रतिवचन, प्रत्युत्तर आहे. म्हणजे थोडक्यात इतका सुंदर किणकिणता आवाज ह्या देवीचा आहे की जणू त्याला एक उलट उत्तर देणं, त्याची स्तुती करणं, हा प्रकार सरस्वतीच्या कर्णकुंडलातल्या आवाजातून होतो, असं या ठिकाणी आचार्य म्हणतात. ह्याच्यानंतर आपल्याला नाकाचं वर्णन देवीच्या केलेलं दिसतं. असौ नासा वंशस्तु हिनगिरिवंशध्वजपटे त्वदीयो नेदीयः फलतु फलमस्माकमुचितम् वहन्नन्तर्मुक्ताः शिशिरतरनिःश्वासगलितम् समृद्ध्या यत्तासाम् बहिरपि च मुक्ता मणिधरः. आपल्याला मुक्ता किंवा मौक्तिक म्हणजे मोती नावाचं जे मणी असतात, रत्न असतं, हे कशा प्रकारे उत्पन्न होतं ह्याविषयी वेगवेगळ्या कल्पना दिसतात. शिंपल्यांमधून मोती मिळतात हे एक तर गोष्ट आपल्याला माहितीच आहे. पण ह्या व्यतिरिक्त कवी संकेत असा आहे की वंश या शब्दाने बांबू हाही एक अर्थ गृहीत असतो संस्कृतमध्ये. त्या बांबू मधून सुद्धा मोत्यांची निर्मिती होते असा कवी संकेत आहे. तर या ठिकाणी नासा वंश म्हणजे खरं तर बांबूसारखं सरळसोट असलेलं नाक, अशी उपमा त्या देवीच्या नाकाला आचार्यांनी दिली आहे. ते आमचं कल्याण करो, आम्हाला चांगलं फळ देवो, अशी प्रथम प्रार्थना आचार्य करतात. पण नासा वंश म्हटल्याबरोबर एखाद्याच्या मनात शंका येईल की देवीच्या नाकाला वंश म्हणायला त्याच्यात कुठे मोती आहेत. तर त्याच्यावर आचार्य म्हणतात की बांबूच्या आत मोती असतात, पण हिने नाकाच्या बाहेर जो मोती धारण केलेला आहे तो तिच्या अत्यंत शीत असा निश्वास तिने सोडल्यामुळे, नाकातून तिच्या जे श्वास बाहेर येतात, श्वासोश्वास चालू असतो, त्याच्यामुळे एक मोती बाहेर आलेला आहे. पण त्याच्यातून आत मोती आहेतच ह्याची एक प्रकारे तुम्हाला कल्पना येते. आणि त्याच्यामुळे वंशामध्ये मोती असावेत, बांबूमध्ये मोती असावेत, ही जी कल्पना आहे ती इथेही सिद्ध होते असं तुम्ही गृहीत धरा. आता प्रत्यक्षात तिच्या नाकाच्या बाहेर असलेला मोती म्हणजे काय, तर तिने नाकात घातलेलं एक चमकीसारखा दागिना की ज्याच्यामध्ये मोठा मोती जडवलेला आहे, तो तिने आपल्या नाकामध्ये धारण केलेला आहे. हे खरं तर आचार्यांना या ठिकाणी सुचवायचं आहे. प्रकृत्या रक्तायास्तव सुदतिदन्तच्छदरुचे प्रवक्षे सादृश्यं जनयतु फलं विद्रुमलता न बिम्बं तद्बिम्बप्रतिफलनरागादरुणितं तुला मध्यारोढुं कथमिव विलज्जित कलया. या ठिकाणी आता त्या दंतपंक्तींचं आणि ओठांचं वर्णन आचार्य करतात. ते म्हणतात की ह्या देवीचे जे ओठ आहेत ते खरं तर रक्तवर्णी म्हणजे लाल रंगाचे आहेत. हे आता साधं वर्णन झालं. उपमा द्यायची झाली तर कोणाची बरं उपमा द्यावी? नेहमीच्या काही संस्कृत मधल्या ज्या उपमा आहेत, ज्या प्राचीन साहित्यामध्ये आपल्याला भारतीय संस्कृतीत दिलेल्या सापडतात, त्यातलीच एखादी योजावी का, अशी शंका आचार्यांना आली. असा विचार आचार्यांच्या मनामध्ये आला. पण ते म्हणतात की साधारणपणे अशा वेळेला जी उपमा दिली जाते ती प्रवाळाची दिली जाते. प्रवाळाप्रमाणे लाल रंगाचे ओठ हे एक अनेकदा तुम्हाला संस्कृत साहित्यामध्ये सापडतात. पण प्रवाळापेक्षा सुद्धा ह्या देवीच्या ओठांचा वर्ण हा अधिक उजळ, अधिक तेजस्वी आहे. जर कधी प्रवाळाला फळं लागली तर ती फळं ज्या रंगाची असतील त्या प्रकारचा हा रंग आहे. पण प्रवाळ हा काही वृक्ष नाही, त्याला काही फळं कधी येणार नाहीत. त्यामुळे ती उपमा ही फार चांगली ठरत नाही. मग कोणीतरी कदाचित सुचवलं की बिंबाची उपमा द्यावी का. बिंब या शब्दाचा एक अर्थ तोंडलं असा होतो. तोंडलं ज्या वेळेला पिकतं, तोंडल्याचं फळ ज्या वेळेला पिकतं त्यावेळेला ते ज्या लाल रंगाचं होतं त्या लाल रंगासारखे ओठ आहेत, अशी एक उपमा अनेकदा आपल्याला प्राचीन साहित्यामध्ये दिलेली दिसते. तर आचार्य म्हणतात न बिंबम,
बिंबाची उपमा, तोंडल्याची उपमा काही देवीच्या ओठाला देता येणार नाही. का? कारण तत् बिंबक प्रतिफलन रागा दरुणितम. उलट आहे की देवीच्या ओठांमधून लालिमा घेऊन बिंब म्हणजे तोंडलं लाल झालेलं आहे. तर जिथून त्याला लालपणा मिळाला त्याचीच उपमा उलटी त्या ओठांना देणं हे काही बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीची चांगली उपमा ही आपल्याला देता येणार नाही. तशी जर द्यायचा प्रयत्न केला तर तोंडलंच कदाचित लाजेल. कारण जिथून आपण लाल रंग घेतला त्याला उलट आपल्यासारखं ते मूळ स्थान लाल आहे असं म्हणणं हे अगदीच गैर आहे, अगदीच चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे अशी उपमा देऊ नये असं आचार्य या ठिकाणी म्हणतात. स्मितज्योत्स्ना जालन्तवदनचन्द्रस्य पिबताम् चकोराणामासीदतिरसतया चञ्चुजडिमा अतस्ते शीतांशोरमृतलहरीमम्लरुचयः पिबन्ति स्वच्छन्दं निशि निशि भृशं काञ्जिकधिया. या ठिकाणी पुन्हा आचार्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी वेगळीच उपमा वापरलेली आहे. चकोर नावाचे पक्षी असतात. आता हा पुन्हा अर्थात कवी संकेत आहे की चातक नावाचा जो पक्षी असतो तो फक्त आकाशातून पडणारं म्हणजे पावसाचं जे पाणी आहे ते पिऊन राहतो. त्याच पद्धतीने चकोर जो आहे तो फक्त चंद्रबिंबाचं जे चांदण्याचं पाणी असतं किंवा चांदणं असतं ते पिऊन राहतो. बाकी कुठलाही पदार्थ तो खात पित नाही. पण प्रत्यक्ष या ठिकाणी आचार्य असं म्हणतायत की वास्तविक त्या चकोरांनी प्यायचं पाणी कोणतं आहे तर स्मितज्योत्स्ना जालम तव वदन चंद्रस्य पिबताम. तुझ्या वदन चंद्रातून मुखचंद्रातून बाहेर पडणारं जे चांदणं आहे, स्मितरूपी चांदणं, हास्यरूपी चांदणं, ती जे किंचित स्मितहास्य करते, देवी हसते, ते हास्य जणू चांदण्यासारखं आहे ज्याचं पान खरं तर हे चकोर करतात. पण होतं काय? ते इतकं गोड आहे, इतकं मधुर आहे की ते गोड 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 चांदणं पिऊन चकोरांची चंचू म्हणजे चोच ही जड होते. चंचू जडिमा त्यांना अनुभवता येते. आता ज्या वेळेला सतत सतत माणूस गोड पदार्थ खातो त्यावेळेला आपण काय म्हणतो, आता गोड नको, चवीत काहीतरी बदल हवा म्हणून काहीतरी आंबट तिखट खारट असे पदार्थ द्या. ते खाल्ले की पुन्हा मग गोड खायला मजा येईल, सतत गोड नको वाटतं. तर ह्या देवीचं जे स्मितज्योत्स्ना जालं म्हणजे हास्यरूपी चांदण आहे ते इतकं गोड आहे की त्याच्यापुढे चंद्राच्या उजेडाची, चांदण्याची जी गोडी आहे ती फिकी पडणारी आहे किंवा ती आंबट वाटणारी आहे. तर या ठिकाणी आचार्य असं म्हणतात की ते चकोर जे आहेत ते देवीचं चांदणं पिऊन पिऊन खरं तर चंचू जडिमा त्याने अनुभवलेली आहे आणि त्याच्यामुळे ते जरा चव पालट करावा, रुची पालट करावा म्हणून मग चंद्राच्या अमृत लहरींचं प्राशन करायला लागतात. कारण देवीच्या गोडव्यापुढे चंद्राच्या चांदण्याचा गोडवा हा गोडवा न वाटता तो आंबटपणा वाटतो. कारण त्याच्यात काहीतरी कमतरता असते. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण कांजी प्यावी, मध्येच थोडीशी आंबट तिखट आणि मग पुन्हा एकदा गोड पदार्थ खावा, त्या पद्धतीने चंद्राचं चांदणं निशी निशी भृशम पिबंती, मध्ये मध्ये रात्रीत ते थोड्या थोड्या वेळाने पित राहतात चकोर. कारण त्यांचा मूळ उद्देश हा देवीच्या स्मितरूपी चांदण्यातला जो गोडवा आहे तो प्राशन करण्यामध्ये त्यांचा खरं तर जीव हा गुंतलेला असतो. अविश्रान्तं पत्युर्गुणगणकथाम्रेडन जपा जपा पुष्पच्छाया तव जननि जिह्वा जयति सा यदग्रासीनाया स्फटिकदृशदच्छच्छविमयी सरस्वत्या मूर्तिः परिणमति माणिक्यवपुषा. या ठिकाणी आचार्य असं म्हणतात की ही देवी ही पतिपरायण पतिव्रता असल्यामुळे पत्युः गुणगणन कथाम्रेडन जपा, ती आपल्या नवऱ्याच्या गुणांची गणना करणाऱ्या कथा, नवऱ्याचे पराक्रम, नवऱ्याच्या चांगल्या गोष्टी ज्या कथांमध्ये सांगितलेल्या आहेत त्या कथांचा वारंवार जप करण्यामध्ये, वारंवार उच्चार करण्यामध्ये अविश्रांतपणे मग्न झालेली आहे. थोडी सुद्धा विश्रांत न घेता न थांबता ती सदैव मग्न झालेली असते. अशा प्रकारे जिची जीभ सतत नवऱ्याचं गुणगान करण्यामध्ये गुंतलेली आहे त्या देवीची, आणि ती जीभ कशी आहे तर जपा पुष्पच्छाया, जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लालसर रंग जिला आहे अशा प्रकारची ती देवीची जीभ जी आहे
जयती सा, तिचा मी जय जयकार करतो, असं या ठिकाणी आचार्य म्हणतात. आणि पुढे ते म्हणतात की त्या जिभेच्या अग्रासीनाया, अग्रभागी आसीन झालेली, बसलेली कोण आहे? स्फटिकाप्रमाणे शुभ्र, जिची छवी म्हणजे आकृती आहे, ती सरस्वतीची मूर्ती आहे. आणि तिची कांती ही सुद्धा पुन्हा लाल मण्यासारखी भासतीये. म्हणजे एक प्रकारे मूळ जीभ देवीची लालसर रंगाची आणि तिच्यावर आरूढ झालेली सरस्वती ही जरी एरवी आपण श्वेतवर्णी म्हणत असलो तरी तिची कांती लालसर रंगाची उठून दिसणारी अशी आहे, अशी कल्पना. आणि त्यामुळे देवीच्या जिभेवर, जिव्हाग्री साक्षात सरस्वतीचा कायम वास आहे, अशी कल्पना या ठिकाणी आचार्यांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. रणे जित्वा दैत्यान् परुतशिरस्त्रैः कवचिभिर् निवृत्तैश्चण्डांश त्रिपुरहरनिर्माल्य विमुखैः विशाखेन्द्रोपेन्द्रैः शशिविशदकर्पूरशकला विलीयन्ते मातस्तव वदनताम्बूलकवलाः. हा पुन्हा आचार्यांनी केलेला एक वैशिष्ट्यपूर्ण श्लोक आपल्याला म्हणावा लागतो. या ठिकाणी त्यांनी अशी कल्पना केलेली आहे की वेगवेगळ्या दैत्यांना हरवण्यासाठी हे देव रणांगणामध्ये गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी घनघोर युद्ध करून या दैत्यांना जिंकून घेऊन ते परत आले. परत आल्यानंतर अर्थातच त्यांनी आपली शिरस्त्राणं, अंगावरची चिलखत वगैरे काढली आणि ते ह्यांच्या समोर येऊन उभे राहिले. आता ह्यांच्या समोर म्हणजे कोणाच्या समोर? तर शिव आणि शक्ती किंवा शिव आणि पार्वती, देवी त्रिपुरा सुंदरी आणि तिचे पती असलेले परशिव, या दोघांच्या समोर हे सगळे देव जमा झाले. का? तर एक प्रकारे हे राजा आणि राणी असल्यासारखे आहेत. सर्व देवतांचे प्रमुख खरं तर ह्या शिव आणि शक्तीकडे या ठिकाणी आचार्यांनी त्या दृष्टीने बघितलंय. आणि कल्पना अशी केली आहे की युद्धामध्ये जिंकल्यानंतर आपला पराक्रम सांगण्यासाठी, आम्ही युद्ध जिंकलो आहोत हे सांगण्यासाठी हे या दोघांकडे आले. आता साधारणपणे अशा पद्धतीने युद्ध जिंकून परत आल्यानंतर त्यांना मान देण्यासाठी काहीतरी प्रसाद स्वरूपाची गोष्ट ही ह्या देवतांनी आपल्याला मिळावी, अशी इच्छा खरं तर मनात धरलेली आहे. आता प्रसाद या शब्दाचा एक अर्थ उच्छिष्ट अन्न असा होतो. म्हणजे आपण पुष्ट केलेलं, आपण खाल्लेलं अन्न हे आपल्यापेक्षा कमी दर्जाच्या व्यक्तीसाठी प्रसाद स्वरूपाचं असतं. म्हणून देवतेला ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला कल्पना अशी आहे की देवतेने ते अन्नग्रहण केलं आणि देवतेने ते अन्नग्रहण केल्यानंतर त्याचं उच्छिष्ट, उष्ट अन्न जर आपण घेतलं तर आपल्यासाठी तो प्रसाद स्वरूप असतो, आपल्यासाठी तो शुद्ध पवित्र असतो. ही कल्पना याच्यामध्ये आहे. आता अशाच पद्धतीने हे जे विशाख, इंद्र, उपेंद्र म्हणजेच कार्तिकेय, इंद्र आणि विष्णू इत्यादी जे देव आहेत, जे देव अशा पद्धतीने युद्ध जिंकून येतात, त्यांना ही इच्छा असते की ह्यांचं उच्छिष्ट आपल्याला मिळावं. पण ह्यांचं उच्छिष्ट आपल्याला मिळावं म्हणत असताना शंकराचं उच्छिष्ट मिळावं अशी इच्छा ते करत नाहीत. त्याचं कारण काय? तर आपल्याला एक कल्पना अशी दिसते की त्रिपुरहर म्हणजे त्रिपुरांतक असलेला जो शिव आहे, त्याचं जे जे निर्माल्य आहे म्हणजे त्यांनी उपभोग घेऊन किंवा त्यांनी स्वीकारून टाकून दिलेली किंवा ठेवून दिलेली अशा प्रकारची जी जी म्हणून वस्तू आहे, ती वस्तू चंड नावाच्या देवतेच्या मालकीची असते. त्याच्यावर इतर देवतांचा अधिकार नसतो. त्याच्यामुळे मग त्रिपुरांतकाच्या निर्माल्यावर चंडाचा हक्क असल्यामुळे, तो चंडाचा अंश असल्यामुळे त्या बाबतीत देव विमुख होतात. ते आपल्याला मिळेल अशी त्यांना कुठलीही आशा नसते. पण देवीनी मात्र आपल्याला काहीतरी द्यावं अशी आशा ते निश्चितपणे मनात धरतात. आणि त्यामुळे देवी त्यांना जो उच्छिष्ट भाग देते तो मात्र मोठ्या आनंदाने हे देव स्वीकारतात. आणि तो काय असतो? तर वदन तांबूल, देवीच्या मुखातला जो विडा आहे त्या विड्याचा काही भाग ही देवी आपल्या या भक्तांना किंवा आपली प्रार्थना करणाऱ्या ह्या देवतांना देते. आता हा विड्याचा भाग कसा आहे? तर ते असं सांगतात की शशी विशद कर्पूर शकला. शशी म्हणजे चंद्र, चंद्राप्रमाणे स्वच्छ असलेल्या कापराचे बारीक बारीक तुकडे ज्याच्यामध्ये घातलेले आहेत. आता चव येण्यासाठी विड्यामध्ये जे वेगवेगळे पदार्थ घातले जातात त्याच्यात एक कर्पूर हाही पदार्थ असतो. त्या कापराचे पांढरे तुकडे ज्याच्यामध्ये आहेत, असा देवतेच्या मुखातला तांबूल, विडा ह्या देवतांना म्हणजे
कार्तिकेय, इंद्र आणि विष्णू ह्या देवतांना प्रसाद स्वरूपात प्राप्त होतो, त्याच्या अपेक्षेने त्याच्यासाठी हे देव त्या दोघांसमोर येतात. शंकराचा आपल्याला मिळणार नाही ह्याची त्यांना खात्री आहे, कारण तो चंडाचा अंश आहे. किंबहुना ते शंकराकडे त्यामुळे जातच नाहीत. पण देवीकडे मात्र तू तुझा विडा आम्हाला दे अशी प्रार्थना करायला ते निश्चितपणे येतात आणि तो प्रसाद प्राप्त होऊन ते सुखी होतात, आनंदित होतात. अशा प्रकारे या देवीचं महात्म्य आपल्याला या ठिकाणी आचार्यांनी सांगितल्याचं बघायला मिळतं. आता आज पुन्हा आपण या ठिकाणी थांबूया आणि 66व्या श्लोकापासून पुढचा ह्या काव्याचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.